फायनली भावाचं लग्न जमलं, पण त्यात असं काही गोंधळ होईल वाटलं नव्हतं. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मी वैभव, स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये. त्यांची आवरण्याची गडबड चालू होती, पण भाऊचं निवांत फोनवर बोलणं चालू होतं. इकडे मुलींनी मेकअपच्या चक्करमध्ये पूर्ण घरात धिंगाणा करून ठेवला होता. बाहेर येऊन बघितलं तर नवरदेवाची गाडी पण रेडी होती. फायनली नवरदेव रेडी झाला आणि निघलो आम्ही त्याच्या पाठीमागं आणि बजरंगबलीचं दर्शन घेतलं, डीजे चालू केला. तसं तर लग्न संध्याकाळचं आहे, पण कोणाच्या कानाला त्रास नाही व्हावा म्हणून फुल आवाजात डीजे वाजून बघितलं आणि लगेच नवरदेवाला गाडीमध्ये बसवलं आणि आम्ही पण आमच्या जागेवर बसून गेलो. या सगळ्या आजींची जिम्मेदारी माझ्याकडे दिली होती. गुगल मॅपच्या भरशावर गेलो असतो तर हवेत पण रस्ता दिसला असता, म्हणून मी रस्ता सांगायला बसलो. तब्बल अर्धा तास प्रवास केल्यानंतर आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो. इथं हात धुण्यासाठी एक युनिक प्रकारचा जुगाड पाहायला भेटला. सगळ्या कलवऱ्यांनी नवरदेवाचा मेकअप केला आणि रेडी झाला भाई या लग्नासाठी. म्हणलं आपलं लग्न व्हायचं तेव्हा होईल, पण या नकली घोड्याच्या राताचा फील घ्यायचा होता. इकडे सगळे पाहुणे नवरदेवाची वाट बघत होते, पण डीजे चालू असल्यावर कोण लक्ष देणार आहे? अर्ध वराड बैर व्हायच्या आधी डीजे बंद झाला. मंडपातला व्ह्यू तर एक नंबर दिसत होता. या LED लावलेल्या लग्नातल्या शिस्तीत बसावं लागतं. कोणता कॅमेरामॅन कुठून येईल सांगताच येत नाही. सगळे आतुरतेने वाट बघत होते आणि फायनली नवरदेव नवरीचं आगमन झालं. 7 वर्ष पहिले 12 येत असणारा भैया 7 फेऱ्याच्या बंधनात गुंतला. बुट चोरीने व्हावं म्हणून पूर्ण फिल्डिंग सेट केली होती, पण आमचे प्लेयर झोपीत असल्यामुळे आमच्या डोळ्यासमोरून बुट गेली. लग्नात केलेला फोटोशूट आणि नवरदेवाचा हरवलेला बूट आपल्यापर्यंत कधीच येत नसतो. आजच्यासाठी